हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या गुरुवार 12 मार्चच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. अर्णव आणि ईश्वरी अंजलीसाठी जेवढं जेवढं करताय ते सगळं त्यांच्या विरोधात जात आहे. कारण मामीसारखी व्हिलन घरात आहे आणि आधीच अंजली ही ईश्वरीच्या विरोधात आहे. त्यामुळे ईश्वरीने काहीही केलं तरी अंजलीला ते चुकीचंच वाटतंय आणि अगदी खाष्ट नंदेसारखी ती ईश्वरीला नेहमी पाण्यातच पाहतीये. तर दुसरीकडे राजेश हा मात्र रियाबरोबर गोव्यात मजा मारतोय आणि रियाने त्याच्याशी लग्न करायचं ठरवलंय. मग रियाने एवढा मोठा निर्णय का घेतला? रिया ही राजेशच्या बाळाची आई तर होणार नाहीये ना? हा सगळ्यात मोठा ट्विस्ट तर मालिकेत येणार नाहीये ना? म्हणजे राजेश हा एकाच वेळेस एक एक नाही तर दोन दोन बाळांचा बाप होणार आहे, ते सुद्धा दोन दोन बायकांकडून. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अर्णव आणि ईश्वरी या दोघांनी वांग्याचं भरीत बनवायचं ठरवलेलं असतं आणि ईश्वरीने अर्णवला आयडिया दिलेली असते की गॅसवर भरीत बनवण्यापेक्षा आपण चुलीवर भरीत बनवूया. आणि त्यांनी चूल सुद्धा तयार केलेली असते घराच्या अंगणासमोर आणि सगळी तयारी करून ठेवलेली असते. लाकडं आणलेली असतात. दोघे मस्त अंगणात बसून भरीत बनवायची तयारी करत असतात. परंतु या दोघांनाही चूल कशी पेटवायची तेच माहीत नसतं. ईश्वरी अर्णवला म्हणते, अर्णव सर, मी तुम्हाला सांगते चूल कशी पेटवायची. तर अर्णव म्हणतो, काही गरज नाहीये, मी माझी पेटवेल. असं म्हणून तो चक्क आपला स्मार्टफोन काढतो आणि मोबाईलवर सर्च करतो की हाऊ टू इग्नाईट इंडियन स्टोव, म्हणजे भारतीय पद्धतीची चूल कशी पेटवायची. ईश्वरी अर्णवला विचारते, सर, चूल पेटवण्यासाठी तुम्ही मोबाईलचा वापर करताय. मोबाईलचा वापर करून इंटरनेट वापरून चूल पेटवणारे तुम्ही जगात पहिलेच असाल. अर्णव सांगतो, इंटरनेटवर खूप व्हिडिओ आहेत. असं म्हणून तो ईश्वरीला हा व्हिडिओ दाखवतो आणि या व्हिडिओप्रमाणेच चक्क चूल पेटवण्याचा प्रयत्न करतो आणि या चुलीमध्ये एकाच वेळेस सगळी लाकडं टाकून देतो आणि काडीपेटीने काडी पेटवतो आणि ही लाकडं पेटवण्याचा चूल पेटवण्याचा प्रयत्न करतो. पण अशी काही चूल पेटत नाही. ईश्वरी त्याच्याकडे पाहून खुदू खुदू हसू लागते. अर्णव खूप चिडतो. अर्णव तोंडानेच हवा फुकत असतो. ईश्वरी म्हणते, सर, चूल पेटवण्यासाठी अशी तोंडाने हवा फुकायची नसते, त्यासाठी फुकणी असते, फुकणी. आणि ती अर्णवला फुकणी देते. अर्णव फुकणीने फुकतो आणि खूप जास्त धूर होतो. एकाच वेळेस जास्त लाकडं टाकल्यामुळे ही चूल काही पेटत नाही आणि ईश्वरी ही अर्णवकडून फुकणी घेते आणि ती सुद्धा फुकणीने हवा फुकते. परंतु त्यामुळे खूप मोठा धूर होतो. या दोघांच्याही डोळ्यात धूर जातो आणि डोळे चुरचूर करू लागतात. अर्णव ईश्वरीला म्हणतो, तुला स्वतःला तर काही जमत नाही आणि तू मला शिकवते, जसं काय तू चूल पेटवण्यामध्ये PhD केली आहे. तर ईश्वरी चिडून म्हणते, सर, तुम्ही तर प्रत्येक गोष्टीत PhD केली आहे असंच बोलत असतात. मला येत नाही तर तुम्हाला सुद्धा येत नाही. एकाच वेळेस इतकी लाकडं टाकल्यावर चूल कधी पेटते का? हळूहळू एक एक करून लाकडं टाकायची असतात. अर्णव म्हणतो, असं असतं का? ईश्वरी त्याला हो म्हणून सांगते. अर्णव बाकीची लाकडं बाहेर काढतो आणि मग फुकणीने फुकण्याचा प्रयत्न करतो. पण त्याच्या हाताला चटका लागतो आणि ईश्वरी त्याचं बोट हातात घेते आणि म्हणते, सर, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, तुम्ही करू नका, मी करते, पण तुम्ही माझं ऐकतच नाही. आणि ती प्रेमाने अर्णवच्या बोटावर फुंकर मारू लागते आणि बॅकग्राऊंडमध्ये तू ही रे माझा मितवा या मालिकेचं शीर्षक गीत सुरू होतं. अर्णव आणि ईश्वरी दोघे एकमेकांकडे खूप प्रेमाने पाहत असतात. ईश्वरी अर्णवच्या बोटांवर फुंकर मारत असते आणि ईश्वरीचं आपल्यावर किती प्रेम आहे हे पाहून अर्णव खूप खुश होतो आणि ईश्वरी त्याचा हात सोडून देते आणि म्हणते, अर्णव सर, आता तरी मी पेटू की तुम्हीच चूल पेटवताय? अर्णव म्हणतो, हो हो, पेटेल आता. आणि मग कशीबशी या दोघांकडून चूल पेटते. ईश्वरी म्हणते, सर, चला आता आपण वांग्याचं भरीत बनवूया. त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी ही वांगी चुलीमध्ये आगीत अशीच टाकायची आहेत. अर्णव विचारतो, त्याने काय वेगळं होणार आहे? आणि मला एक गोष्ट सांग, चुलीवर केलेलं वांग्याचं भरीत आणि गॅसवर केलेलं वांग्याचं भरीत यात काय फरक असतो? ईश्वरी म्हणते, सर, हा फरक आहे ना, मी तुम्हाला सांगत नाही बसणार. एकदा का वांग्याचं भरीत झालं, तुम्ही ते खाल्लं का मग तुम्हाला कळेल की या दोघांमध्ये काय फरक असतो. आणि अर्णव हा जसं बार्बिक्यूमध्ये असतं तसं या वांग्यांमध्ये ही एक मोठी सुरई घालतो आणि तसं भाजण्याचा प्रयत्न करतो. ईश्वरी म्हणते, सर, गावरान पद्धतीने करायचंय ना, मग असं नाही करत. आणि ईश्वरी ही वांगी अशीच या चुलीमध्ये टाकून देते, आगीत टाकते. तर अर्णव म्हणतो, सगळी वांगी जळतील ना? ईश्वरी म्हणते, नाही जळत सर, तुम्ही नको काळजी करू.
आणि हे दोघेही चक्क एकमेकांना कारभारी आणि कारभारीण म्हणू लागतात. अगदी गावरान भाषेत बोलत असतात. आता गावरान पद्धतीने चुलीवर वांग्याचं भरीत बनवायचं, मग त्याच भाषेत बोलायला हवं. आणि या दोघांची ही भाषा तुम्हाला सुद्धा खूप आवडेल, तुम्हाला सुद्धा मजा येईल. ईश्वरी म्हणते, सर मी माझं माझं वांग्याचं भरीत बनवते. तर अर्णव म्हणतो, मग मी भाकऱ्या थापतो. ईश्वरी म्हणते, कशाला सर, भाकऱ्या मीच थापते. अर्णव म्हणतो, नाही, मला माझ्या ताईसाठी हे बनवायचं आहे आणि मीच भाकऱ्या थापणार. आणि अर्णव हा चक्क भाकऱ्या थापतो. ईश्वरी त्याच्याकडे कौतुकाने पाहते. अर्णव सगळ्यात आधी भाकरीसाठी पीठ घेतो, त्यात अगदी योग्य प्रमाणात पाणी टाकतो, मग कणिक मळतो आणि त्यानंतर तो भाकरीसाठी जसे कणकेचे छोटे छोटे गोळे लागतात ते गोळेसुद्धा करतो. ईश्वरी त्याच्याकडे पाहत असते आणि अर्णवला चक्क भाकरी बनवता येत आहे हे पाहून तिला सुद्धा आश्चर्य वाटतं. म्हणजे अर्णवने आजपर्यंत कधी किचनमध्ये पायसुद्धा ठेवला नव्हता. पण एकदाच त्याने ईश्वरीबरोबर अंजलीच्या चाळीत जाऊन तो राजस्थानी स्वयंपाक बनवला आणि त्यानंतर त्याला सगळा स्वयंपाक जमायला लागला. तो आता चक्क भाकरीसुद्धा बनवतोय. हे पाहून ईश्वरी खूप खुश होते. ती चुलीतून वांगी बाहेर काढते, तर वांगी चांगलीच भाजलेली असतात. तिला आनंद होतो. तर घरामध्ये मामा आणि आकाश चक्क भारतीय बैठकीची तयारी करत असतात. अंजली हे पाहते आणि विचारते, हे काय करताय तुम्ही? तर आकाश सांगतो, आज अर्णवदादा आणि ईश्वरी वहिनीने चक्क गावरान बेत करायचं ठरवलंय. गरमागरम वांग्याचं भरीत, ते पण चुलीत बनवलेलं, आणि गरमागरम भाकऱ्या. आता एवढा गावरान बेत असल्यावर मग भारतीय पद्धतसुद्धा असायला हवी ना, असं मामा म्हणतो आणि खूप खुश असतो. अंजली विचारते, अर्णव आणि ईश्वरी वांग्याचं भरीत बनवताय का? मामा सांगतो, हो, अर्णवचाच हा बेत होता की वांग्याचं भरीत बनवायचं. आणि हे दोघेही भारतीय बैठकीची तयारी करतात, जमिनीवर अंथरतात. परंतु अंजली हे एकदम खाष्ट नंदेसारखी विचार करते. त्या ईश्वरीला समजलं असेल की अर्णवने माझ्यासाठी मिसळ बनवली, म्हणून तिने नवऱ्याला लगेच सांगितलं असेल, तुम्ही तुमच्या बहिणीसाठी मिसळ बनवली, आता माझ्यासाठी वांग्याचं भरीत बनवा, लगेच फरमाईश केली असेल. आणि अंजली खूप चिडते. तेवढ्यात ईश्वरी येते आणि विचारते, झाली का मामा तयारी? तर मामा सांगतो, हो, आमची तयारी झाली आहे. तुमची तयारी झाली आहे का? खूप भूक लागली आहे. आज गावरान वांग्याचं भरीत आणि भाकरी खाण्याची खूप इच्छा होतीये. ईश्वरी म्हणते, मामा आमची सुद्धा तयारी झाली आहे. आम्ही आत्ता घेऊन येतो गरमागरम वांग्याचं भरीत आणि भाकऱ्या. असं म्हणून ईश्वरी ही बाहेर जाते. पण अंजली मात्र तोंड वाकडं करते. तिला ईश्वरीचा राग आलेला असतो. आणि थोड्याच वेळात घरातील सगळे भारतीय पद्धतीने बसलेले असतात आणि ईश्वरी सगळ्यांना वांग्याचं भरीत आणि भाकरी वाढत असते. मामा खूप खुश असतो. त्याचा उत्साह द्विगुणित झालेला असतो. याच गावरान पद्धतीचं जेवण करायचं. ईश्वरीसुद्धा खुश असते. अर्णवलाही आनंद झालेला असतो की आज सगळ्यांना खूप मजा येणार आहे. पण मामीचा मात्र चांगला जळफाट होत असतो. आकाश म्हणतो, आज अनियन आणि ग्रीन चिलीसुद्धा आहे. तर मामा म्हणतो, काय अनियन आणि ग्रीन चिली, गावरान बेत ना, कांदा आणि हिरवी मिरची म्हणायची, आणि गावरान पद्धतीने कांदा तोडता सुद्धा आला पाहिजे. असं म्हणून मामा या कांद्यावर जोरात बुक्की मारतो, पण त्याच्या हातालाच लागतं. आणि आकाश म्हणतो, राहू द्या डॅड, तुम्हाला नाही जमायचं. सगळेजण हसतात, पण अंजलीचा चेहरा मात्र पडलेलाच असतो. आजी म्हणते, बस झाली तुमची बडबड, आता लवकर सगळ्यांना वाढा आणि जेवणाला सुरुवात करा. आणि सगळेजण मस्त जेवणाला सुरुवात करतात. मामा, आकाश, ईश्वरी, अर्णव हे दोघे खात असतात. पहिला घास खातात. त्यांना हे वांग्याचं भरीत खूप आवडतं. पण अंजली मात्र वांग्याचं भरीत खाण्याऐवजी पहिले पाणी पित असते. आणि मामा म्हणतो, आत्ता मला कळलं चुलीवरचं वांग्याचं भरीत आणि गॅसवरचं वांग्याचं भरीत यामध्ये काय फरक असतो. आजीसुद्धा खूप कौतुक करते. हो ईश्वरी आणि अर्णव, तुम्ही खूप छान बेत केलाय. वांग्याचं भरीत खूप छान झालंय. ईश्वरी आणि अर्णव खुश होतात. सगळेजण जेवत असतात. तेवढ्यात अर्णवच्या लक्षात येतं की अंजलीने अजून जेवणाला सुरुवात केलेली नाहीये. आणि तो अंजलीला इशारा करतो, ताई खाना. अंजली मान डोलावते. आणि ईश्वरी आणि अर्णव हे दोघे एकमेकांमध्येच रंगून गेलेले असतात. एकमेकांकडे पाहून स्माईल करत असतात, खुश असतात. आणि हे पाहून अंजलीचा मात्र चांगला जळफाट होतो. आणि वल्लरीच्या लक्षात लगेच ही गोष्ट येते की ईश्वरीवर अंजली खूप चिडली आहे. तिच्या मनात गैरसमज निर्माण झाले आहेत. आणि वल्लरी मनात विचार करते, वा अंजली वा, तू तर अगदी माझ्यासारखाच विचार करायला लागली. तुला सुद्धा ईश्वरीचा राग येतोय ना, आणि आता हा राग मी शांत होऊ देणार नाहीये. ही रागाची ज्वाला मी आणखीन भडकवणार. या आगीमध्ये मी आणखीन तेल ओतणार. मी माझा प्लॅन सुद्धा बनवलाय.
पहा आता काय होतं ते. घरातील सगळेजण या वांग्याच्या भरितावर ताव मारत असतात. मामा, आकाश खूप कौतुक करत असतात की वा, ईश्वरी आणि अर्णव काय छान वांग्याचं भरीत बनवलंय. आणि मामा म्हणतो, आता दोघांनी वांग्याचं भरीत तर बनवलंय, मग एकमेकांना भरवा ना, प्रेमाचा घास भरवा. अर्णव आणि ईश्वरी तयार होतात, एकमेकांकडे प्रेमाने पाहतात. सर्वात आधी अर्णव ईश्वरीला प्रेमाने घास भरवतो. ईश्वरी खुश असते, परंतु या दोघांना पाहून अंजलीचा चांगला जळफाट होतो की मी येथे अजून एक घास खाल्ला नाहीये, अर्णवचं माझ्याकडे लक्ष नाहीये आणि स्वतःच्या बायकोला मात्र प्रेमाचा घास स्वतःच्या हाताने भरवतोय. त्यामुळे अंजली खूप चिडते आणि मग मामा म्हणतो, आता ईश्वरी तुझी वेळ. ईश्वरी अर्णवला घास भरवते. दोघेही खूप लाजतात, खूप खुश होतात. हे पाहून अंजलीचा चांगला जळफाट होतो आणि मामीचं, वल्लरीचं अंजलीकडे बारीक लक्ष असतं की अंजली खूप चिडली आहे. तेवढ्यात अंजलीला राजेशचा कॉल येतो आणि अंजली ही आजीला सांगते, मी फोनवर बोलायला जातीये. ती फोनवर बोलायला निघून जाते. अंजली तेथून निघून गेलीये याकडे अर्णव आणि ईश्वरीचं लक्ष नसतं. तसं तर हे दोघेही 24 तास अंजलीकडे लक्ष ठेवून असतात, परंतु आज दोघे एकमेकांच्या प्रेमात एवढे आकंठ बुडालेले असतात की अंजलीने अजून जेवायला सुरुवात केली नाहीये, अंजलीने अजून खाल्लं नाहीये. अंजली ही फोनवर बोलायला निघून गेलीये याकडे सुद्धा अर्णव आणि ईश्वरीचं लक्ष नसतं. अंजली निघून गेल्यानंतर सुद्धा हे दोघे मस्त पेटपूजा करत असतात, या भरितावर ताव मारत असतात. आणि मामीला वाटतं, अरे वा, आता तर माझा प्लॅन सक्सेसफुल होणारच. तेवढ्यात मामाला सुद्धा हौस येते आणि तो वल्लरीला घास भरवण्याचा प्रयत्न करतो, तर वल्लरी त्याचा हात जोरात लोटून देते आणि हा हात आकाशजवळ जातो. आकाशसुद्धा म्हणतो, डॅड मला नकोय, तुम्ही तुमचं खा. आणि मामा स्वतःचा घास खातो. वल्लरीसुद्धा मस्त पेटपूजा करत असते. अंजली आपल्या रूममध्ये येते आणि राजेशशी फोनवर बोलते. राजेश विचारतो, काय राणी सरकार, खुश आहात ना मग आपल्या माहेरी गेल्यावर? तर अंजली म्हणते, नाही अहो, तुम्ही येथे नाही आहात ना, तर मला खूप एकटे एकटे वाटतंय, मला करमतच नाहीये. राजेश विचारतो, असं कसं, माहेरी गेल्यावर तुला करमत नाहीये? प्रत्येक मुलीला माहेरी गेल्यावर तर किती करमतं. तर अंजली सांगते, अर्णवने ना माझ्यासाठी आज दुपारी मिसळ बनवली त्यामुळे. तर राजेश विचारतो, अरे मग चांगलं झालं ना, तुझ्या भावाने तुझी लाड केले, तुझ्यासाठी स्वतःच्या हाताने मिसळ बनवली. तर अंजली सांगते, पण ती ईश्वरी माझ्याशी नीट वागत नाहीये. जेव्हापासून मी येथे आली ना, माझ्याबरोबर ती खूप विचित्र वागतीये. ती तर माझ्यासाठी काही जेवण बनवायला सुद्धा तयार नाहीये. अर्णवने माझ्यासाठी मिसळ बनवली तर तिने लगेच अर्णवला स्वतःसाठी भरीत बनवायला सांगितलं. मला तिचं वागणं बिलकुल आवडत नाहीये. हे ऐकून राजेश चांगलाच खुश होतो आणि अंजलीला म्हणतो, अंजली तुझा नक्कीच काहीतरी गैरसमज झाला असेल आणि तू त्यांचा विचार करू नको. तू तेथे आपल्या बाळासाठी गेली आहे, बाळाची काळजी घेण्यासाठी गेली आहे ना, मग तू तुझा विचार कर, तुझी आणि बाळाची काळजी घे. ते अर्णव आणि ईश्वरी कसे वागताय ना, त्यांच्याकडे लक्ष देऊ नको. मी तुला आधीही सांगितलं होतं की ते दोघे असेच आहेत आणि असेच वागतील. ही गोष्ट अंजलीला सुद्धा पटते आणि राजेश मनात विचार करतो, हे तर खूप भारी झालं. माझ्या बावड बायकोच्या मनात ईश्वरीबद्दल गैरसमज निर्माण झाला आहे आणि हा गैरसमज मला नक्कीच फायदेशीर ठरेल असा विचार करून राजेश खुश होतो. आणि तेवढ्यात रिया तेथे येते. सर्वेश सर्वेश असा आवाज त्याला देते आणि अंजली हे ऐकते. अंजली विचारते, तेथे सर्वेश कोण आहे? तुम्हाला कोणी सर्वेश अशी हाक दिली का? तर राजेश सांगतो, नाही ग, तुझा काही भात झाला असेल, माझं नाव राजेश आहे, मला कोण सर्वेश अशी हाक मारणार आहे? अंजली विचारते, अहो तुम्ही घरी कधी येणार आहात? तर राजेश सांगतो, मला अजून 2-3 दिवस येथे थांबावं लागेल, पण मी लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करतो, मी तुला नंतर कॉल करतो. असं म्हणून राजेश फोन कट करतो आणि अंजली ही पुन्हा एकदा जेवायला जाते. राजेश रियाला म्हणतो, तू ये ना, मी माझ्या बहिणीशी बोलत असताना मला अशी जोरजोरात हाक मारत जाऊ नको. तर रिया विचारते, तुझं काय चालू असतं मला कळतच नाही, तुझी बहीण तुला पुन्हा पुन्हा कॉल का करते? तर राजेश म्हणतो, आता बिचारी आजारी आहे ना म्हणून करत असेल, ते सोड, चला आपण जेवायला जाऊया. असं म्हणून हे दोघेही जेवायला जातात. तर इकडे अंजली आणि राजेश जे काही 2-5 मिनटं फोनवर बोलत असतात, तोपर्यंत सगळ्यांची जेवणं झालेली असतात. मामा, आकाश, वल्लरी या सगळ्यांची जेवणं होऊन गेलेली असतात. वल्लरी तेथेच बसलेली असते. आजी म्हणते, आज तर एकदम भरपेट जेवण झालं. आजी आपल्या रूममध्ये निघून जाते. मामा आणि आकाश हे दोघे उठू लागतात, तर मामा इतका भरपेट खाल्लेलं असतं की त्याला उठताच येत नाही. आकाश त्याला आधार देऊन उठवतो आणि हे दोघेही तेथून निघून जातात.
मामी मात्र तेथेच बसलेली असते. अर्णव आणि ईश्वरी सुद्धा निघून गेलेले असतात आणि मामीच्या डोक्यात एक प्लॅन येतो. तेथे अंजलीचं ताट तसंच भरून ठेवलेलं असतं. अंजलीने काही खाल्लेलंच नसतं. तर वल्लरी अंजलीच्या ताटातलं भरीत आणि भाकरी एका दुसऱ्या ताटात घेते आणि ते ताट झाकून ठेवते. म्हणजे ईश्वरीला असं वाटायला हवं की अंजलीने आपलं जेवण खाल्लंय आणि तिचं ताट तर खाली आहे. ईश्वरी तेथे उष्टी ताटं घेण्यासाठी येते आणि अंजलीच्या ताटात काहीच नाहीये हे पाहून मामीला विचारते, मामी अंजली ताईने पोटभर खाल्लं ना? तर मामी चिडून म्हणते, आता तिची प्लेट खाली दिसते ना, म्हणजे तिने खाल्लंच असेल. काय फालतूचे प्रश्न विचारते, खोटी खोटी काळजी दाखवते. असं म्हणून मामी तेथून निघून जाते. ईश्वरीला वाटतं की मामी म्हणालीये म्हणजे अंजलीने खाल्लंच असेल आणि तेवढ्यात तेथे अंजली येते. अंजली हे पाहते की ईश्वरी चक्क तिचं ताट तेथून घेऊन चालली आहे. मी जेवले की नाही याची खात्री न करता ईश्वरी आपलं ताट घेऊन जातीये हे पाहून अंजलीला खूप वाईट वाटतं आणि ईश्वरीचा राग येतो. मामी हे पाहते आणि आपला बाण अगदी निशाण्यावर लागलाय म्हणून तिला आनंद होतो. ईश्वरी सगळी ताटं उचलते आणि किचनमध्ये निघून जाते. त्यामुळे अंजलीला खूप वाईट वाटतं. ईश्वरीने जाणून बुजून हे केलंय. मी खाऊ नये म्हणून तिने हा सगळा प्लॅन बनवला असं अंजलीला वाटतं. आणि थोड्या वेळानंतर अर्णव आणि ईश्वरी आपल्या रूममध्ये असतात. ईश्वरी ही अर्णवला म्हणते, सर चला आपण ताईच्या रूममध्ये जाऊया. तर अर्णव म्हणतो, कशाला? तिने पोटभर जेवण केलं असेल, ती आता झोपली असेल. ईश्वरी म्हणते, नाही सर, अंजली ताई एवढ्या लवकर झोपत नाही आणि उलट ही तर संधी आहे त्यांच्या मनातील आपल्याबद्दलचे गैरसमज दूर करण्याची. आपण तेथे जाऊया, मस्त त्यांच्याशी गप्पा मारूया, त्यांचे पाय दुखत असतील तर त्यांचे पाय दाबून देऊया. अर्णवला सुद्धा ही आयडिया खूप आवडते आणि हे दोघेही अंजलीच्या रूममध्ये जायला निघतात. आणि इकडे अंजलीने चक्क बाहेरून पास्ता मागवलेला असतो आणि ती पास्ता खात असते. अर्णव आणि ईश्वरी तिच्या रूममध्ये येतात आणि अंजली पास्ता खातीये हे पाहून अर्णवला आश्चर्याचा धक्काच बसतो. तो विचारतो, ताई तू पास्ता खातीये, काय झालं? तुझं पोट भरलं नाही का? तू पोट भरून वांग्याचं भरीत आणि भाकरी खाल्ली नाही का? तर अंजली म्हणते, चिंटू मी काहीच खाल्लं नाहीये, मी एक घाससुद्धा खाल्ला नाही. ईश्वरी आणि अर्णवला मोठा धक्काच बसतो. अर्णव विचारतो, पण का? तर अंजली म्हणते, मी फोनवर बोलायला बाहेर गेले तोपर्यंत सगळ्यांची जेवणं झालेली होती आणि आपल्या घरात ना एक नवीन पद्धत सुरू झाली आहे. एखादं माणूस जेवलं की नाही याची खात्री न करता त्याचं ताट उचलून ठेवायचं. आपल्या आईनं तर आपला संस्कार दिले नाहीये, पण आपल्या घरात ही नवीन पद्धत सुरू झाली आहे. हे ऐकून ईश्वरीला मोठा धक्काच बसतो की ताई जेवल्या नव्हत्या तरी सुद्धा गैरसमजातून मी त्यांचं ताट उचलून ठेवलं म्हणून ताई चिडल्या आहेत. अर्णवला सुद्धा वाईट वाटतं. ईश्वरी ही अंजलीला समजवण्याचा प्रयत्न करते, नाही ताई तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तर अंजली चिडून म्हणते, मला आहे ना तुझं काहीच ऐकून घ्यायचं नाहीये. मी या घरात आल्यापासून तू काय करतेय ते मला चांगलंच कळतंय. मला या विषयावर बोलायचं नाहीये. तू मला काहीच सांगू नको. मला तुझं काहीच ऐकून घ्यायचं नाहीये. ईश्वरीला खूप वाईट वाटतं. ती पुढे काही सांगणार तर अर्णव तिला समजावून सांगतो, ईश्वरी जाऊ दे, ताईलाचा राग शांत होऊ दे, आपण तिच्याशी नंतर बोलूया. असं म्हणून अर्णव ईश्वरीला तेथून घेऊन जातो आणि अंजली तिचा हा पास्ता खात बसते. तिला ईश्वरीचा खूप राग आलेला असतो. अर्णव हा त्याच्या स्टडीमध्ये असतो. तेवढ्यात मामा त्याच्याशी कामाबद्दल बोलण्यासाठी येतो, पण अर्णव काहीतरी टेन्शनमध्ये आहे हे मामाला समजतं. मामा विचारतो, काय झालं? तर अर्णव सांगतो, मामा आम्ही अंजलीताईच्या मनामधील गैरसमज दूर करण्याचा जेवढा प्रयत्न करतोय ना तेवढे जास्त गैरसमज तिच्या मनात होत आहे आणि मला कळतच नाहीये तिचे गैरसमज कसे दूर करायचे. तर मामा म्हणतो, हे सगळं त्या नालायक राजेशमुळे होत असेल, त्यानेच तुमच्याबद्दल तिच्या मनात गैरसमज निर्माण केले आहेत. अर्णव म्हणतो, पण हे गैरसमज कसे दूर करायचे? मामा त्याला समजावून सांगतो, अर्णव याच्यासाठी एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे पेशन्स. तुम्हाला धीराने घ्यावं लागेल. अंजली आता घरी आली आहे. हळूहळू तिचे सगळे गैरसमज दूर होतील. परंतु ती तुमच्यावर कितीही चिडली, तुम्हाला काहीही बोलली ना तरी तुम्ही संयम ठेवा. तिला काही बोलू नका, उलट उत्तर देऊ नका, नाहीतर ती पुन्हा घर सोडून जाईल आणि त्यानंतर तिला या घरात आणणं अशक्य असेल. त्यामुळे तुमच्याकडे आता एकच पर्याय आहे, अंजलीसमोर शांतता ठेवणं आणि आपोआपच काळाबरोबर तिचे सगळे गैरसमज दूर होतील. ही गोष्ट अर्णवला सुद्धा पटते. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी मामी ही अगदी एखाद्या लग्नाला जायचंय असं तयार होऊन बाहेर जात असते. मामा तिला विचारतो, वल्लरी खरंच मला तुझा हा उत्साह आहे ना खूप आवडतो. तू रोज सकाळी तयार होऊन कुठे बाहेर जातेस
आणि घरात तर तुम्हाला कधी दिसतच नाही. तर मामी चिडून म्हणते, मग तुमच्या पोटात काय दुखतंय? येथे सकाळपासून मी नाश्ता केला नाहीये, त्याचं काय? तर मामा म्हणतो, मग तू बनव ना, घरात कुणीच नाश्ता केला नाहीये. तेवढंच माझ्या आईला वाटेल की तिच्या सुनेला सुद्धा स्वयंपाक बनवता येतो. वल्लरी खूप चिडते आणि म्हणते, मी कशाला बनवायला हवंय? तुमची ती आवडती इंदोरची सून आहे ना, तिला सांगा. तसंही तिने काही थापलं तरी तुम्ही चांगलं मिटक्या मारत खातात. तर मामा उत्तर देतो, त्याला सुगरण म्हणतात, सुगरण आहे ती. पण तुझा आणि सुगरण शब्दाचा काय संबंध? तुला तर सुगरण कशाशी खातात ते सुद्धा माहीत नसेल. मामी खूप चिडते. या दोघांमध्ये चांगलीच बाचाबाची होते आणि मामा चिडून म्हणतो, तुझ्याशी बोलून आहे ना काहीच फायदा नाहीये. मामा तेथून निघून जातो. मामी म्हणते, तुमच्या आवडत्या सुनेची मी आता असे हाल करणार आहे ना की तुम्ही पाहतच राहाल. तर इकडे अर्णव आणि ईश्वरी त्यांच्या रूममध्ये असतात. तेवढ्यात शिर्के तेथे येतो आणि म्हणतो, सर आज दिल्लीच्या क्लायंटबरोबर आपली बोर्ड ऑफ डिरेक्टरची मीटिंग आहे, त्यासाठी ही सगळी माहिती आहे. तर अर्णव हा शिर्केला विचारतो, तुम्ही ताईला विचारलंय का की ताई मीटिंगला येणार आहे की नाही? शिर्के म्हणतो, नाही सर, मला असं वाटलं तुम्ही विचाराल. अर्णव म्हणतो, ठीक आहे, तुम्ही जा. आणि अर्णव हा काल रात्री ताईबरोबर काय घडलं ते आठवत असतो. ईश्वरी त्याला म्हणते, सर काल रात्रीबद्दल तुम्ही विचार करताय ना, ते सगळं सोडून द्या. आज तुमची महत्त्वाची मीटिंग आहे, त्याबद्दल विचार करा, तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. तर अर्णव हा ईश्वरीला म्हणतो, माझं एक काम कर, ताईकडे जा आणि ताईला विचार, ती आजच्या मीटिंगला येणार आहे का? तिला सांग, जर तिची तब्येत ठीक नसेल तर ती नाही आली तरी चालेल. ईश्वरी म्हणते, ठीक आहे सर. आणि ईश्वरी ही अंजलीच्या रूममध्ये येते चहा बिस्किट घेऊन. तर अंजली बोर्ड ऑफ डिरेक्टरच्या मीटिंगची तयारी करत असते. अंजली ही तयारी करत असते तर ही ईश्वरी तिला विचारते, ताई तुम्ही मीटिंगला जाणार आहात का? आणि तुमची तब्येत ठीक नसेल तर तुम्ही नाही आलं तरी चालेल. हे ऐकून अंजलीला खूप राग येतो. अंजली चिडून म्हणते, तुझी काय इच्छा आहे? मी कंपनीच्या कामात लक्ष घालू नये असं तुला वाटतं का? आणि तुला जर असं जरी वाटत असेल ना तरी मी कंपनीच्या कामात लक्ष घालणार. माझी तब्येत ठीक आहे आणि मी बोर्ड ऑफ डिरेक्टरच्या मीटिंगला जाणार आहे. ईश्वरीला वाईट वाटतं. ईश्वरी म्हणते, ताई मला तसं म्हणायचं नव्हतं. अर्णव सरांनी निरोप पाठवला होता. तुम्हाला बरं वाटत नसेल तर तुम्ही नाही आलं तरी चालेल. अंजली म्हणते, मग अर्णवला जाऊन सांग, मला बरं वाटतंय आणि मी मीटिंगला येणार आहे आणि कंपनीच्या कामात सुद्धा लक्ष घालणार आहे. ईश्वरी दुःखी होऊन तेथे चहा आणि बिस्किटचा ट्रे ठेवते आणि जाऊ लागते. तर अंजली चिडून म्हणते, तो ट्रे घेऊन जा, मला तुझ्या हातचं काहीच नको आहे. ईश्वरी ट्रे उचलते, रूमच्या बाहेर येते. तर अंजली चक्क तिच्या तोंडावर दरवाजा लावून घेते. ईश्वरीला खूप वाईट वाटतं की ताई माझ्याशी असं का वागताय. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट त्या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, रिया राजेशला सांगेल, राजेश माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मी तुझ्याशी लग्न करायचं ठरवलंय. हे ऐकून राजेशला जबर धक्का बसणार. मग रिया आता लग्नाचा एवढा ससेमिरा राजेशच्या मागे का लावतीये, यामागे काय रहस्य आहे हे तर आपल्याला लवकरच कळणार आहे. आणि इकडे अर्णव हा आपल्या घरात बसूनच बोर्ड ऑफ डिरेक्टरची मीटिंग ऑनलाईन अटेंड करत असतो. ईश्वरी त्याला ब्लॅक कॉफी आणून देते. पण ईश्वरीच्या साडीचा पदर अर्णवच्या जी खुर्ची असते त्याच्या चाकाखाली राहतो. आणि ईश्वरी अर्णवला म्हणते, सर तुमची खुर्ची बाजूला करा, माझा पदर अडकलाय. आणि त्याच वेळेस बोर्ड ऑफ डिरेक्टरची मीटिंग सुरू होते. आणि अर्णव ईश्वरीचं डोकं चक्क खाली लोटतो आणि तिला टेबल खाली बसवतो. पण ईश्वरीला काही दम नसतो, त्यामुळे ती अर्णवची खुर्ची दूर लोटून देते. आणि अर्णवच्या हाताचा धक्का कॉफीला लागतो आणि ही कॉफी चक्क लॅपटॉपवर पडते आणि अर्णवची मीटिंग बंद होते. त्यामुळे अर्णव ईश्वरीकडे रागारागाने पाहू लागतो. मग आता अर्णवसुद्धा ईश्वरीवर चिडणार का? काय घडणार हे तर पुढील एपिसोडमध्येच कळेल. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा तू ही रे माझा मितवा ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.